मध्ये दाखल होताना पाहायला मिळते। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कुंडेवाल टीम एका बाजूने मयूर वास्कर तर एका बाजूने प्रसाद भोईर। अंपायर्स ग्रीन सिग्नल टाइमर देखील ऑन केला जाईल। 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी इथून मात्र तुम्हाला दिला जाईल। तर पहा नो बॉल आणि वाईट बॉल साठी अभ्यंतर चेंडूसाठी एकच रिव्ह्यू टीम साठी उपलब्ध असेल याच्याकडे लक्ष केंद्रित करा। पहिलाच बॉल अगदी डॉट बॉल न मात्र चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून घडतेय। रोशन मुंगाची पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल। मॅटनरी पॉवर प्ले P1 चं षटक स्ट्राइक एंड वरती मयूर वास्कर। हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साइडला पुश करण्याचा प्रयत्न करतो। लाईन थोडीशी इथून खराब आहे आणि तदनंतर मात्र अगदी पंचांचा इशारा। इट्स अ वाईट बॉल। अतिरिक्त धावेने मात्र टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल। संघाचं खातं मात्र इथून उघडलं जाईल। राईट मोर्थ विकेट मारा करत असताना यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलाय। डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून मयूर वास्कर आपलं अकाउंट ओपन करताना इथून मात्र आलाय दमदार जे हनुमान चषकातील हा षटकार। अगदी मराठी माणसाचा एक मोठा सण महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल। महाराजांना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा देत असताना जाऊया मॅचकडे। षटकार आणि या संघाची धावसंख्या 7 धावा पटलावरती पाहायला मिळते। मयूर वास्कर सलामीवीर फलंदाज सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करत असताना बॅटची कडा यष्टिरक्षक तैनात आहेत आणि इथून मात्र झेल टिपला जातोय। धक्का क्रमांक पहिला मोठा धक्का बॅट्समन आपण पाहतो मयूर वास्कर याच्या रूपानं बॅटिंग करताना कुंडेवाल टीमला। आणि अगदी पहिल्या षटकामध्ये मागील बॉल वरती थोडीशी चुकी जरूर आपण पाहिली, परंतु तदनंतर अगदी एक चांगलं कमबॅक रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं। 7 धावा पटलावरती अगदी पाहायला मिळतात। पहिलं सत्र पहिलं पूर्वार्ध मग बॅटिंग करताना किती धावा जमतील, किती धाव्यांचं टार्गेट आता अगदी ओवली टीमच्या अगेन्स्ट उभारलं जाईल। अगदी या सगळ्या गोष्टी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत। चला नेक्स्ट बॅटर आपण पहा, स्पीडअप करा, टाइमर ऑन आहे। जो कोणी नवीन तुमचा बॅटर असेल आपण त्वरित रेडी ठेवायचा आहे। जशा रीतीने बॅटर बाद होईल तशा रीतीने त्वरित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। इन ऍक्शन नंबर 3 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये संदीप यांना अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपण पाहू शकाल 7 धावा पटलावरती आहेत आणि 7 या आकड्यावरती पहिला ब्रेक थ्रू मिळालाय कुंडेवाल टीमला। रोशन पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर जज करतायत, प्रॉपरली जज केलं आणि इथून मात्र सलगची दुसरी विकेट, बॅक टू बॅक दुसरा गडीगार आणि बॅट्समन आपण पाहतोय जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तशा रीतीने मात्र संदीपला देखील बाहेर परतावं लागतंय। धक्का क्रमांक 2 बॅटिंग करताना कुंडेवाल टीमला। रोशन याची चांगली कामगिरी पाहायला मिळते। पहिला बॉल डॉट, त्यानंतर लाईन थोडीशी बिघडली होती, वाईट जरूर आपण पाहिला। त्यानंतर मयूरच्या बॅट मधून आलेला षटकार आणि अगदी अशा रीतीने
दोन चेंडूच्या अखेरीस 7 धावा धापटल्यावरती परंतु तदनंतरचे 2 बॉल ज्यामध्ये सलग 2 विकेट अगदी येताना आपण पाहिला. तेजस न्यू बॅटर लेफ्ट हँड बॅटर डावखुऱ्याचा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये अगदी दाखल होताना पाहायला मिळेल. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात होतील. तत्पर बॉल न उचली घेतली सीमा पार अक्रॉस दी बॉन्ड लाईन आणि इथून मात्र अगदी आपण पाहतोय तेजस आणि त्याच्या बॅट मधून येतो चौकार. इलेव्हन रन्स ऑन दी बोर्ड 11 धावा. चांगले एफर्ट्स अगदी फिल्डरच्या इथे आपण पाहिले. बरं अंतिम क्षणाला चेंडू अगदी जमिनीला दान झाला आणि या बॉल वरती देखील येत्या 2 धावा. षटक पहिलं संपलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी धावसंख्येचा विचार केला बॅटिंग करताना कुंडेबहाल टीम जाऊन पोहोचली. 13 ऑन दी बोर्ड लॉस ऑफ दी 2 विकेट्स एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि या 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे टोटल 13 धावा धापटल्यावरती आहेत. ऑन दी बोर्ड फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून खरं तर स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हर केली जाते. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि अगदी मग सर्व आयोजक कमिटी जे हनुमान टीम आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर साकारलेली ही स्पर्धा आणि स्पर्धा मात्र अगदी यशस्वीरित्या रंगताना पाहायला मिळते. अगदी स्पर्धेतील पहिला सामना ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अद्याप 13 धावा धापटल्यावरती जमल्यात. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी दुसरा ट्रम्प कार्ड यूज केला जाईल फिल्डिंग टीमचा. ओव्हले टीम कडून अगदी आपण पाहू शकाल शक्ती. आता कशा रीतीने आपल्या शक्तीचा वापर केला जाईल. एका बाजूने समोर बॅटर अगदी आपण पाहू शकाल मागील ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता प्रसाद भोईर. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला अगदी पुल केलाय. डीप मिड विकेट मध्ये ते फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मात्र तिथे घडती. औषधतील फेकतील तत्पर 1 धाव अगदी वेगानं कंप्लीट केली जाते. एका बाजूने प्रसाद एका बाजूने तेजस लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर अशी जोडी सध्याच्या स्थितीला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये मग अगदी वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करणं अगदी तितकंच इम्पॉर्टंट आणि काही चेंजेस मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. तेजस अद्याप या 2 बॉलमध्ये वैयक्तिक 6 या आकड्यावरती खेळ साकारताना अगदी तेजसला आपण पाहू शकाल. तर एका बाजूने बॉलिंग ट्रॅकवरती शक्ती होईल सज्जा. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. अगदी शरीरापासून थोडासा दूर हा बॉल आपण पाहिला नाही. अगदी या बॉल वरती हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि इथून मात्र लेग बाईच्या स्वरूपात हे सिंगल धाव मात्र टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना संघ जाऊन पोहोचलाय 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धापटल्यावरती. षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा जमताना आपण पाहिल्या भरतोय. त्यानंतर शक्ती याची चांगली कामगिरी पहिल्या 3 बॉलमध्ये पाहायला मिळते. शफल ऑन साईडला बॅकवर्ड साईडच्या रिझर्व्हमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि पुन्हा एकदा अगदी डॉट बॉल अगदी आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी जी धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये बरीचशी जमली होती. धावसंख्या तर कुठेतरी रोखण्याचं काम शक्तीच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा बरोबर मिस फील्ड. बॅकवर्ड साईडला चेंडू अगदी वेगानं चालला. फिल्डर उचलतील फेकतील तत्पर मात्र वेगानं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. वाईड +2 अशा टोटल मिळतील या 3 धावा आणि या 3 धावा अगदी संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहू शकाल. अवांतर बॉल आणि त्यानंतर त्या बॉल वरती एक्स्ट्राच्या 2 ऑन साईडला डिफाईन लेगला फिल्डर आहेत.
उचलतील फेकतील तत्पर वेगानं एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग अगदी मात्र ते घडताना आपण पाहू शकाल आणि या बॉलवरती अगदी सिंगल धाव. 19-19 धावा धावपटलावरती आहे. षटक क्रमांक 2 आणि त्या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. तेजस अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना. तेजस आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडवरती सलामीला आलेला प्रसाद भोईर आणि अशा रीतीने मात्र सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये खेळ आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल अगदी झेलची संधी होती परंतु काही चुक्या मात्र इथे घडल्या आणि त्या चुक्या बॅट्समनच्या माध्यमातून देखील घडतायत. परंतु इथे अगदी बॅटर धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 30. तेजसला मात्र अगदी धावचीच्या सुरुवात परतावा लागते. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 9.50 ची सरासरीनं टोटल 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 3. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला जितू गायकवाड यांना अगदी आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि अगदी पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. दुसरा बॉल देखील सलगचा दुसरा आणि तो देखील निर्धाव अगदी डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 19 धावा धावपटलावरती आहेत. किती धाब्यांचं डोंगर उभारलं जाईल, किती धाब्यांचं टार्गेट अगदी आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 17च्या अखेरीस सेट केलं जाईल. परंतु पंच इकडे बोलतायत इट्स अ वाईड बॉल. अगदी बराचसा ऑफस्टॉमच्या बाहेर आणि त्यानंतर पंचांनी लाईन पूर्णपणे चेक केली. अतिरिक्त धाब्याने संघाची धावसंख्या दुसरं दशक जोडलं जाईल आणि धावसंख्या 20 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावपटलावरती आहेत. ऑन साईडला फडका. लॉंगन मध्ये फिल्डर येतील उचलतील फेकतील तत्पर अगदी सिंगल पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. सेकंड ओव्हर अगदी शक्तीचा जिथे आपण विचार केला धाबा खर्च केला फक्त 6 आणि त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये अद्याप मिथुनची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. अद्याप 3 चेंडू हाताळलेत ज्यामध्ये खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत परंतु प्रयत्नांना सध्याच्या स्थितीला बॅट्समन द्वारा यश मिळत नाही आणि त्यानंतर मात्र या बॉल वरती देखील येते सिंगल. 22 धावा धावपटलावरती आहेत. षटक क्रमांक 3. मिथुन यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती तर एका बाजूने स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना अगदी प्रसाद भोईरला आपण पाहू शकाल. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त आणखी एक एक्स्ट्राची धाव अगदी संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. 23 धावा धावपटल्यावरती अगदी आपण पाहू शकाल. जे हनुमान क्रिकेट संघ अगदी म्हटलं तर बऱ्याचशा वर्षापासून खरं तरी स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मागील वर्षामध्ये त्याच्या मागील वर्षामध्ये अगदी 3 ते 4 रात्रीमध्ये स्पर्धा रंगताना आपण पाहिली. परंतु यावर्षी काही कारणास्तव खरं तर ही स्पर्धा अगदी एका रात्रीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख असं भव्य दिव्य मैदान अगदी स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स संजूभाई पाटील बॉस सातत्याने खरं तर जेव्हा जेव्हा अगदी या मैदानावरती स्पर्धा घडत असतात एक मोलाचं सहकार्य संजूभाई पाटील यांचं आपल्याला पाहायला मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल जजमेंट चुकलाय. झेल मात्र मिस झाली आहे.
तिसरीचा प्रयत्न, 3 धावा देखील कंप्लीट. चौथीचा देखील तिथे प्रयत्न केला जातोय आणि 4 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती दोन फलंदाजांच्या मधोमध आपण पाहिली आणि या 4 धावेनं मात्र संघाची धावा संख्या पुढे सरसवताना टोटल अगदी आपण पाहू शकाल 28 धावा. चला पाण्याची पूर्तता करा 12th मॅन. तीन षटकांचा खेळ संपला. 18 बॉलची समाप्ती झाली आहे आणि या संघाची धावा संख्या ती म्हणजे टोटल 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावपटलावरती आहेत आणि उर्वरित अंतिम एक षटक मात्र अद्याप इथून आहे बाकी. तीन षटकांचा खेळ संपला आणि या संघाची धावा संख्या पाहायला मिळते 28 धावा. अगदी बरेचशे मान्यवर देखील स्पर्धेमध्ये उपस्थित पाहायला मिळतील. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी विनंती केली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं स्मायरा वोडाफोन 11 हरिग्राम टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी इथे संपर्क साधा पहा विनंती केली जाते. अंतिम षटक, चौथं षटक. संजय पाटील संजू भाई यांना पण बॉलिंग ट्रॅक वरती बाद. पहिल्या बॉल वरती लाईन थोडीशी बिघडली होती परंतु तदनंतर अगदी सुरेख असा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती अगदी पाहायला मिळते. अंतिम षटक स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये ज्याला सातत्यानं आपण म्हणत असतो हाणामारीचं षटक. आता या षटकामध्ये किती धावा जमतील, किती धाव्यांचं टार्गेट सेट होईल, इथून मात्र सुरुवात केली आणि बॉलला भिडकावून दिला सीमा पार. लॉंगॉनच्या डोक्यावरून अंतिम षटकामध्ये येतोय षटकार. थँक्यू सो मच. चला हरिग्राम संघ आणि पाटणोली संघ टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची पहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. अंतिम षटक आणि या टीमची धाव संख्या आता षटकाराच्या साह्यानं पुढे सरसवताना टोटल 35 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 35 ऑन दी बोर्ड. चला पाटणोली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हरिग्राम संघाला विनंती असेल आपण त्वरित कॅप्टन दाखल करा. 35 धावा धावपटलावरती अगदी पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, अंतिम षटक, तिसरा बॉल. लाईन थोडीशी करा, बराचसा ऑफ स्ट्राईकच्या बाहेरून जाणार हा चेंडू आणि अगदी पंचांचा इशारा, इट्स अ बॅड बॉल. अतिरिक्त धाव आणि या संघाच्या धावा संख्या एका धावेनं पुढे सरसवताना टोटल 36 ऑन दी बोर्ड.
यावेळेस इट्स अ फ्लॅट, इट्स अ क्लासिकल डीप मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध बॉल झाला सीमा पार. वन बाउन्स येतोय अंतिम ओव्हर मध्ये चौकार. काम मैदानाच्या आतमध्ये प्रसाद भोईर सलामी लागलेला बॅटर अद्याप चांगली कामगिरी. प्रसादची पाहायला मिळते मिस टायमिंग स्ट्रोक बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. संजूभाई पाटील प्रॉपरली बॉल जज केलं आणि प्रॉपरली मात्र झेल इथे कॅरी केला. धक्का क्रमांक आपण पाहतोय चौथा. ज्या बॅट्समनच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार या ओव्हर मध्ये जरूर आपण पाहिला आणि तो प्रसाद भोईर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या बाहेर. कॅप्टन आपण त्वरित इथे रिपोर्टिंग करा. यावेळेसचा बॉल ऑन साईडला अगदी ड्राईव्ह केला मेडॉनमध्ये फिल्डर आहेत. उचलतील फेकतील तत्पर सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली जाते आणि 41-41 जावा शेवटचा बॉल. चौथ्या षटकातील या पहिल्या सत्रातील टार्गेट सेटिंग बॉल अद्याप 41 आहेत आणि शेवटचा बॉल संजूभाई पाटील होतील पुन्हा एकदा सज्ज. शेवटच्या बॉल वरती प्रहार केलाय. अगदी गॅप पाहिली फटका एक्झिक्यूट केला. वन बाउन्स सीमा पार शेवट केलं गोड आणि बॉल वरती तो चौकार. सत्र पहिलं संपलंय. 4 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करताना कुंडेबहाल टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 45. 45 धावा जमल्यात. आता 46 धाव्यांचं टार्गेट 46 धाव्यांचं लक्ष 4 षटकांमध्ये बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल बॉस फायटर ओवले टीम. हॅलो
सन्माननीय संजयजी भास्कर साहेब कुंडेवाल आपण पाहताय, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला सामना आपण पाहताय. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला. बॉस फायटर अजनबी क्रिकेट संघ ओळे हा संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट संघ कुंडेबहाल अशी जवळची दोन्ही गावं आपण पाहताय आणि या दोन गावातील दोन्ही संघांचा खेळ आपण पाहताय. प्रथम गोलंदाजी करताना ओले टीमनं तब्बल 45 धावा खर्च केल्या आणि आता 46 धावेचं टार्गेट असेल. सन्माननीय सुनीलजी पाटेकर साहेबांचा इथे सन्मान आपण सुनीलजी पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण करूया. भूषणदादा पाटेकर आणि यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे जय हनुमान चषक आणि या स्पर्धेमध्ये सुनीलजी पाटील साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान आपण आलात त्याबद्दल हार्दिक असं स्वागत. चला सामन्याकडे आपण जातोय. 46 धावेचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉस फायटर अजनबी क्रिकेट संघ ओळे आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टार क्रिकेट संघ कुंडेबहाल असे दोन संघ आपणाला पाहायला मिळतील. पहिला पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये 45 धावा जोडल्या कुंडेबहाल टीमनं आणि 46चं दिलेलं टार्गेट. ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. इथून दुसरं सत्र आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मात्र फिरून खेळले. फटका एक चुकीत केलाय. प्रॉपर टायमिंग आणि स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सरस सीमा पार डीप स्क्वेअर लेग बॅकवर्डला षटकार. आपल्या शुभ हस्ते भरतजी पाटेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. पहिला बॉल षटकार आणि दुसऱ्या बॉलवर येतोय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग या रिझन मध्ये आलेला हा चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पुढच्या बॉलसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिले दोन चेंडू आपण पाहिले. पहिला षटकार त्यानंतर चौकार आलाय आणि तिसऱ्या बॉलवर मात्र डॉट चेंडू हाताळत असताना गोलंदाजला आपण पाहताय मनीषाला आपण पाहताय. सलामीची जोडी आपण पाहिली गुलशन म्हात्रे आणि अजित मुंगाजीला आपण पाहताय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गुलशन वैयक्तिक 3 चेंडूचा खेळ करतोय. 10 या अंकावर खेळतोय. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. अशी सुरुवात त्याने केली. 46 धावाचा पाठलाग करत असताना पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा मनीषाचा बॉल. आता मात्र आपण पाहत आहे थोडस हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु लेग बाईटची मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं चेंडू क्रमांक 14 आणि धावसंख्या 11 धावसंख्या. टार्गेट 46. पॉवर प्लेचं षटक बंधनकारक आहे. रिस्ट्रिक्शन पाबंदी 30 यार्डच्या आतमध्ये रिंगण सर्कल पाहायला मिळत आहे. त्यामध्ये असणारी तुमची अगदी पाहिले तर 9 खेळाडू 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर सीमे रेषेलगत अशी व्यूह रचना आपण पाहत आहे. आणि मग अगदी त्या अनुषंगानं केली जाणारी गोलंदाजी मनीषची 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुटवरचा वापर पुढे खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे. कॅचेस विन द मॅचेस. आणि इथून मात्र या बॉलवर पंचांचा अगदी इशारा इथून पाहायला मिळेल तुम्हाला.
कारण झेल दूरवरून घेतला, त्यानंतर रनिंग मध्ये असताना आपण पाहत आहे चेंडू हातामधून निसटला निघाला, परंतु पंच आणि इथून सांगतायत अजित मुंगाजी खेळाडू बाद असेल. चला खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 5 बॉल 5व्या बॉलवर मात्र मिळाली सफलता टीम कुंडेवाहल संघाला आणि महत्वाचा विकेट अजित मुंगाजी हा बाद. बघा जो झेल टिपलाय कुणाल वास्करनं, अप्रतिम झेल टिपला. खूप दूरवरून आपण पाहताय सर्कल मधून धावत आले आणि त्यानंतर टिपलेला झेल, परंतु त्यांचे वडील आपण पाहताय संजय वास्कर यांच्या माध्यमातून कुणालसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतं या झेलसाठी. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे आणि ते दाखवलं जाते कुंडेवाल टीमच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये आता तब्बल धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या म्हणजे 11 धावसंख्या, 11 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेच्या षटकामधील. मनीष पुन्हा एकदा तयार आणि समोर मात्र नवीन फलंदाज येतोय प्रतीक पाटील. इनाट 3ऱ्या क्रमांकावर क्रिकेटमधील महत्वाची जागा, वन डाऊन रिझन ज्याला म्हटलं जात आहे आणि त्या जागेवर खेळण्यासाठी आता प्रतीक पाटील आलेत. बरीच वर्ष खेळतात, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, चांगला खेळ सातत्यानं राहिलाय, परंतु या वेळेला मात्र आपण पाहू शकाल जोरदार अपील पाहायला मिळेल, परंतु आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. आणि बॅट्समन इथून आपण पाहताय सांगतायत की वरच्या अंगाला चेंडू स्पर्श होतोय, लागतोय आणि त्यानंतरचा 6वा बॉल इथून डॉट आलाय. षटक पहिलं समाप्त झालाय आणि ओवली टीमने जमवल्या 46च्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात, त्या म्हणजे 11 धावसंख्या. चला रोहिदासजी पाटेकर साहेबांचा इथे सन्मान आपण करूया. मी अक्षय सावंत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय रोहिदासजी पाटेकर साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. खूप सारी मंडळी आपण पाहत आहे. क्रिकेटवर असणारं प्रेम, आमच्या अजय हनुमान क्रिकेट संघ मोसारी आमच्या आयोजकांवर असणारं प्रेम आणि हे पाहुणे सारे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही सारी गोड क्षणचित्र टिपली जात आहेत आणि खूप चांगला चॅनल, क्लॅरिटी, क्वालिटी या साऱ्या गोष्टी. कारण बरीच वर्ष फॉर्च्यून इव्हेंट एक जुनं चॅनल आहे. कृष्णा म्हात्रे असतील, खुटारी त्यांची पूर्ण टीम आहे. या वेळेला मात्र पायांमध्ये टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॅटवर घेतलाय, फक्त दिशा दिली आणि त्यानंतर गुलशन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये हा षटकार. धावेसाठी पुढचा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा फुल टॉस होता. बॅटवर प्रॉपर घेता आलं नाही, प्रॉपर खेळता आलं नाही. जर तसं झालं असतं तर कदाचित या बॉलवर सुद्धा मोहर जास्तीत जास्त धावांची उमटली असती, परंतु हा बॉल मात्र इथून त्यानंतर आमच्या कुंडेवाल गावचे संजयजी वास्कर साहेब यांचा इथे सन्मान आपण करूया. मी सचिन दादा पाटेकर आपण पाहते या स्पर्धेचे आयोजक आहे, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. बरीच वर्ष सचिनजी पाटेकर असतील, अजय सावंत असतील यांना आपण पाहिलेला आहे आणि एक चांगला खेळ सातत्यानं मोसारे टीमसाठी राहिला आहे. या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. चेंडू हाताळला तो प्रॉपर लेंथ आणि लाईनवर मागे यष्टी दिसत होत्या आणि त्यानंतर वेध घेतला. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट आणि क्रमांक 30रा बॉल आणि त्या बॉलवर विकेट मिळाली, मोहर उमटवली गोलंदाज कुणालनं आणि सफलता कुंडेवाल टीमला. फलंदाज गुलशन म्हात्रे बॅक टू द डगआउट.
खूप चांगली सुंदर सुमधुर संगीत सातत्याने ऐकत असतो. मग आमचे अमन असतील त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अगदी आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं तर पावसाचं साऊट सध्या सुरू आहे. पावसाळा येतोय, जवळ येतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेला सुरुवात होताना खूप वातावरण हे बदललं होतं, परंतु या वेळेला वातावरण गरम करण्याचं काम करतोय. आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस खोलतोय. आपल्या बॅट मधील नजाकत दाखवत असताना फटका सरळ खेळतोय. ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून येतोय. कुणालवर हल्ला आलाय शक्ती आणि त्याच्या बॅट मधून शक्तीचं प्रदर्शन. साधाबा धावसंख्या टार्गेट आहे पाहिलं तर 46 अंकाचं. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहता त्याच पद्धतीचा चांगला बॉल आणि सिलिमिडॉनला आपण पाहताय क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे आणि चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये आलेले 2 षटकार पहिल्या बॉलवर, नंतर डॉट, नंतर विकेट, षटकार, 2 चेंडू डॉट आणि धावसंख्या जोडली ती 23. येणारे 12 चेंडू आणि आव्हान राहिलंय ते 23 धावसंख्येचा. अर्धा पल्ला गाठलाय आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता करायचे ते अर्ध्या धावा म्हणजे 23 धावा. सामना ओवळे संघ जिंकेल, सामना कुंडेबहाल संघ जिंकेल. कुंडेबहाल की ओवळे अशी मॅच तुम्ही पाहताय. पहिला सामना रंगतोय. पहिला सामना अगदी तुमच्या भेटीला येतोय आणि साऱ्या गोष्टी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रीडा संकुल आपण पाहताय. आत्माराम शेठ जानू पाटील यांच्या नावाचं बनवलेले क्रीडा संकुल संजूबाई पाटील असतील आणि खूप सारी मेहनत क्रिकेटसाठी सातत्याने त्यांनी घेतलेली आहे. बरीच वर्ष आपण पाहताय. अगदी श्री स्वामी समर्थ मठ आणि त्या मठाजवळ सुद्धा असणारं मैदान आपण पाहताय. बरीच वर्ष तिथपर्यंत तिथे सुद्धा आपण खूप साऱ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि त्यानंतरचं बनवलेलं अगदी जबरदस्त असं एक क्रीडा संकुल पाहायला मिळेल. येणाऱ्या काही कालखंडामध्ये आपण पाहिलं तर वातानुकूलित समालोचन कक्ष असेल, पॅव्हलियन कक्ष असेल आणि एक खूप चांगली मोठी अकॅडमी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. षटक तिसरं सुरू झालंय. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलला भिरकावतोय. डीप मिड विकेट मध्ये आपण पाहताय. फटका सुरेख सुंदर आणि इथून मात्र संपादन होतील आणखीन 6 धावा. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. वेगानं मात्र एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवर रन्स आता 30 धावा. 13 ऑन अ बोर्ड. 30 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 12 मध्ये 23 हव्या होत्या. आता षटकाराला सिंगल आली. आता 10 बॉल आणि राहिल्या 16 धावसंख्या. येणारे 10 चेंडू आणि आता 16चं इक्वेशन आता मॅच मध्ये राहतं. विनिंग कॅल्क्युलेशन असेल. पुढचा बॉल इथून मात्र एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला टिपलाय झेल. आणखी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय कुंडेवाल टीमच्या गोलंदाज जितूला आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे प्रतीक हा खेळाडू शक्ती हा खेळाडू बाद झालाय. थँक्यू. त्याच दरम्यान पहा ज्यांचं इथे शुभागमन झाले आमचे प्रमुख अतिथी वरचे उल्लेखाबद्दल आमचे रामजी घरे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या जय हनुमान चषकामध्ये. चला हरिग्राम टीम टॉस पण त्वरित या खूप उशीर होत चालल्या. पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं.
आणि पाटणोली संघ आपण देखील कॅप्टन दाखल करा. टॉस आपण त्वरित करत आहोत. यस, थँक्यू. विकेट नंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. परम यांना आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक यांना आपण पाहता प्रतीक पाटील एक षटकार ज्यांच्या बॅटमधून आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झालाय, बॅकअप मात्र दिलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे अगदी मेमणे डॉट बॉल मिळाला असता, परंतु त्यानंतर रन्स मिळाली आणि आता मात्र या धावेनं मात्र धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडल्या. त्या म्हणजे 32 धावसंख्या. 8 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 हे समीकरण आता पाहायला मिळेल. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील कुंडेवाल टीमसाठी आणि ओवली टीमसाठी. यंगस्टर कुंडेवाल, दुसऱ्या बाजूला बॉस फायटर अजनबी क्रिकेट संघ ओवळे, अशी 2 संघ एकमेकांच्या समोर बॅटच्या रडार मध्ये होता. परंतु काय घडतंय, देव देतो आणि कर्म नेतो अशी परिस्थिती आता पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कदाचित हा झेल जर टिपला असता तर थोडंसं प्रेशर आलं असतं, परंतु तसं घडलं नाही आहे आणि इथून झेल मिस झालाय आणि या बॉलवर मात्र मिळाल्या त्या धावा. टोबल एक सिंगल, येणारे 7 बॉल आणि 13ची आवश्यकता. चला टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला आपण पाहत आहे पाटणोली संघ आणि दुसऱ्या बाजूला हरिग्राम संघ असेल. रोहिदासजी भाऊ पाटेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढच्या मॅचचा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे हरिक्रम संघाने टॉस जिंकलेला आहे, नाणेफेकीतून जिंकलेली आहे. चला डिसिजनवर अंमल करा. सामना जसा संपेल तसं आपण लगेच निर्णयावर अंमल करायचा आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि स्मायरा ओडाफोन 11 हरिग्राम असे 2 संघ असतील. त्यांना शुभेच्छा आपण देऊयात. चला टार्गेट आता असेल येणारे बॉल 6 आणि 13ची आवश्यकता. 6 बॉल आणि 13 हे समीकरण आता मॅचमध्ये असेल. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोण असेल, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल, कोणाच्या खांद्यावर भार सोपवला जाईल, 13 धावा डिपेंड होतील. 13 धावा ओळे संघ जमवेल अशा विविध गोष्टी आता या 6 बॉलमध्ये अगदी पाहायला मिळतील. सन्माननीय आमचे वरचिवळे गावचे सन्माननीय रामजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल आणि 13 या मॅचचं इक्वेशन आता पाहायला मिळतंय तुम्हाला. या स्पर्धेसाठी आपण पाहताय बघा स्मित पाटेकर हा सुद्धा आपण पाहताय. क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे, वडिलांच्या बरोबर सातत्यानं आपण त्याला पाहत असतो आणि आज सुद्धा आपण त्याला पाहताय. त्याचं हार्दिक स्वागत आपण करूया. चला मॅचकडे येणारे 6 बॉल आणि गरज असेल 13 धावसंख्येची. 6 चेंडू 13 स्ट्राईक एंडवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी परमला आपण पाहताय. परंतु नॉन स्ट्राईक एंडला जे प्रतीक आहेत, प्रतीक पाटील, त्यांना स्ट्राईकवर येणं मी म्हणेन कदाचित परमने ते काम करावं लागेल. कारण प्रतीकच्या माध्यमातून सातत्यानं चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला अडचणीमध्ये संघ असतो त्या वेळेला ती कारनामा होतो. परंतु या वेळेला तर कदाचित 5 मध्ये 13 म्हणजे 2 फटके येणं महत्वाचा. परम सुद्धा मारू शकतो का, परंतु या वेळेला उंच उडालेला बॉल हवेमध्ये सेफ लँडिंग पाहायला मिळाली. सेकंड साठी निघाले आणि दुसरी धाव सुद्धा इथून पूर्ण करताना परम आणि प्रतीक पी फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु बॉलिंग मार्कवर संदीप, पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवर 2 आल्या. आता येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 11 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणारे 4 बॉल 11 म्हणजे एक बॉल खूप महत्वाचा आहे ते म्हणजे कुंडेवाल टीमसाठी आणि येणारी एक धाव महत्वाची आहे ती ओवळे संघासाठी. कोण असेल पुढच्या फेरीमध्ये जाणारा संघ, कोण जिंकेल, कोणाचा प्रवास थांबेल. येणारे 4 चेंडू आणि 11ची आवश्यकता. 4 बॉल 11.
शक्तीपेक्षा कधी युक्ती श्रेष्ठ आणि हेच उदाहरण इथे दाखवले परमनं आणि त्याच्या बॅट मधून आपण पाहत आहे शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून खेळलेला प्रॉपर स्ट्रोक मिळतील आणि देऊन जातील 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं आता समीकरण बदललं जात आहे. येणारी चेंडू राहिले 3 आणि त्या 3 बॉल मध्ये करायचे आता तब्बल 7 धावा संख्या. एक फटक्यानं मधलं अंतर कमी केलं. 4 धावेचं येणारे 3 बॉल आणि 7 धावा. एक बॉल येणारा पुढचा बॉल महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी दोन्ही संघांसाठी. 45 धावा जमवल्या. 46चं टार्गेट घेऊन उतरलेली सलामीची जोडी. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा. त्यानंतर डॉट विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 षटकार आले. त्यानंतर आता मात्र सिंगल आणि 2 आणि चौकार. म्हणजे तब्बल या इनिंगचा जर विचार केला तर 2 सिंगल आणि 1 डबल. बाकी मग षटकार आणि चौकार असा खेळ पाहायला मिळाला. आता राहिले 3 बॉल आणि करायच्या त्या तब्बल आता 7 धावा. जबाबदारी संदीपवर जबाबदारी आहे. परम आणि प्रतीकवर. खेळ कसा असेल कसा रंगतोय कोण असेल या मॅचचा प्रबल दावेदार. चला मॅच सुरू करायची. चला सामना सुरू ठेवायचा. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 7 धावेची आवश्यकता. तीन चेंडू आणि 7 धावा. स्ट्राईकवर परम. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदीप. पंचांच्या उजव्या बाजूने पाहायला मिळतोय कदाचित डेंजर एंड. कदाचित प्रतीकसाठी धोक्याची घंटा होती परंतु सुरक्षितपणे 1 धाव इथून कंप्लीट झाली. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र कंपल्सरी 6ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6 धावा येणाऱ्या अगदी आपण पाहतोय 2 बॉल मध्ये करायच्या आहेत. 2 बॉल 6 हे समीकरण. एक मोठा फटका एक षटकार किंवा मग 1 चौकार 2 धावा असा आता टार्गेट या 2 बॉलवर असेल. 2 मध्ये 6. प्रतीक पाटीलकडे ताकद आहे नजाकत आहे. प्रतीककडे आपण पाहिलं तर नियमित आहे सातत्यानं तो खेळलाय. परंतु यंगस्टर कुंडेबहाल संघाचा विचार केला संदीपला शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी दिली. टाकलेला पहिला बॉल डॉट नंतर 2 नंतर चौकार नंतर सिंगल आली आणि आता मात्र 2 मध्ये 6. सामना झुळतोय. सामना झुळताना पाहायला मिळतोय. थोडंसं पारडं आपण पाहिलं तर ओले टीमच्या बाजूनं कधी कुंडेवाल टीमच्या बाजूनं असा खेळ रंगतोय या अगदी क्रीडा संकुलावर. येणारे 2 चेंडू आणि 6. 2 मध्ये 6ची गरज. झेलची संधी होती. झेल मात्र इथून मिस झालाय. झेल सुद्धा मिस. लॉंग स्ट्राईक एंडला प्रतीक पाटील आणि मग आता येणारा बॉल असेल शेवटचा अंतिम 1 बॉल. 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हटलं तर येणं षटकार गरजेचा. 1 चेंडू आणि आता 5ची गरज. कारण ज्या वेळेला आपण पाहतो ना मागचा चेंडू चौकाराला परमचा चौकार गेला. चेंडू गहाळ झाला कारण जुना बॉल त्यानंतर खेळल्यानंतर थोडीशी लोकर आपण पाहिले तर निघून जाते. त्यानंतर फटके येतात या साऱ्या गोष्टी आणि नवीन चेंडू आल्यानंतर थोडंसं प्रेशर असतं. थोडेसे फटके एक्झिक्यूट होत नाही. फटका मारला तर कॅचेस सुद्धा उडतात. या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहत असतो. येणारा 1 चेंडू आणि ते 5 धावा. 1 मध्ये 5ची गरज. फटका हवेमध्ये आणि झेल मिस झालाय परंतु इथून सामना जिंकलाय तो यंगस्टर कुंडेबहाल टीमनं. 46 धावेचं दिलेलं आव्हान. असं वाटलं होतं कदाचित शेवटच्या षटकामध्ये राहिलेल्या 13 धावा आणि त्यानंतर हा सामना चला हरिग्राम संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णयावर अंमल करूया आपण आणि चला फिल्डिंग स्वीकारतायत.